नुकत्याच पार पडलेल्या पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 9च्या शेतकरी कामगार पक्षाच्या नगरसेविका प्रज्योती म्हात्रे व बबन विश्वकर्मा यांनी सामाजिक कार्यांना सुरुवात केली आहे। 19 जून रोजी माननीय विवेक पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा करण्याचा प्रयत्न शेकापच्या वतीने करण्यात येत आहे। माननीय विवेक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नवीन पनवेल येथील सेक्टर 6 मध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। यावेळी परिसरातील घाणीचे साम्राज्य नष्ट करण्यास सुरुवात करण्यात आली। यावेळी कर्नाळा बँकेचे संचालक श्री नाईक, अभिजित भवर, बंटी कोनकर, रुपेश पवार, संजय कांबळे, आकाश सावंत, अमित गुले आदींची उपस्थिती होती। यावेळी श्री नाईक यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली। सर्वप्रथम या प्रभागातून अतिशय बहुमताने प्रज्योती म्हात्रे यांना निवडून दिल्याबद्दल मी प्रथम या सर्वांचं अभिनंदन करतो। त्याचबरोबर या निवडून आल्याबद्दल त्यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो। निवडून आल्यानंतर प्रथमतः म्हणजे आपण जर पाहिलं तर असं दिसून येईल की केवळ 15 दिवसामध्ये म्हणजे ह्या निवडणुकीच्या 15 दिवसापूर्वी यानंतर जे हाती काम घेतलेलं आहे ते माननीय विवेक पाटील साहेब यांच्या 62व्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी साफसफाई, स्वच्छता आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता दिनांक 18 पासून। परंतु तत्पूर्वीच आम्ही साफसफाईचं काम करून घेतो आहोत आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम 18 तारखेला होणार आहे। आणि मी प्रज्योतीताई म्हात्रे यांचं या ठिकाणी पुन्हा एकदा अभिनंदन करतोय आणि यापुढे या ठिकाणी या प्रभागातील या सर्वांचं ज्या ठिकाणी ज्या अडचणी येतील त्या अडचणी सोडवण्याचा निश्चितच प्रयत्न करतील अशी मी अपेक्षा बाळगतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय। दरम्यान बबन विश्वकर्मा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। आमदार विवेकानंद पाटील साहेब, आमदार बाळाराम पाटील साहेब, जय म्हात्रे साहेब, काशीम पाटील साहेब यांच्या शिकवणीतून काम करत असताना नगरसेविका प्रज्योतीताई म्हात्रे यांनी जे लोकांचे उपयोगी असं काम केलेलं आहे, लोकांच्या कचरा घाण काढण्याचे काम केलेलं आहे ते गुणगौरवणीय आहे। लोक असे म्हणतात की निवडून आल्यानंतर लोक बघत नाही, निवडून यायच्या आधी पण प्रज्योतीताई म्हात्रे इथे धडाडीने काम करत होत्या आणि निवडून आल्यानंतर पण ते कामं करतायत। आता कुठल्याही वार्डात या प्रकारचे काम चालू नाही आहे। तर तुम्ही बघितले तर वार्ड क्रमांक 9 मध्येच कचरा गाड्याचे काम प्रथमतः ताईंनी घेतलेलं आहे आणि ते सक्सेस करून दाखवलेलं आहे। सिडको अधिकाऱ्यांवरती, सरकारी अधिकाऱ्यांवरती दबाव टाकून कामं कसा करता येतं त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आजचे हे कामं आहे। काम करत असताना शेतकरी कामगार पक्षाचं कार्य करताना कुठल्याही प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट लागत नाही, कुठल्याही प्रकारचे आम्ही निधी घेत नाही। आम्ही निस्वार्थपणे कामं करत असतो आणि निस्वार्थपणे कामं करत असताना समाजाला उपयोगी पडेल असंच आम्ही कामं करत असतो आणि असं कामं जे मॅडम करून दिलेले आहेत त्याबद्दल समस्त वार्ड क्रमांक 9च्या रहिवाशांमार्फत त्यांना धन्यवाद देतो, अभिनंदन देतो।